सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध दर अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाई म्हशीसह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी निवेदनाद्वारे दिले आहे। कराड तालुक्यातील जयपूर येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीत ऊस कारखान्याचे सोडलेले रसायनयुक्त पाणी, त्यामुळे मासे पडले मृत्युमुखी। साताऱ्यातील ऐतिहासिक चार भिंती परिसरात कचऱ्याचे साम्राज्य, स्मारकाचे पावित्र्य धोक्यात, स्मारक स्वच्छ ठेवण्याचे आवाहन। कोयनेच्या शिवसागर जलाशयात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह 5व्या दिवशी सापडला। विधानसभा निवडणुकीच्या वेळी औंधसह 21 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याचे वचन दिले होते, त्या अनुषंगाने औंधसह 21 गावांना पाणी प्रश्न सोडवावा यासाठी मान्यता मिळाली असून शासन पातळीवर बुधवार दिनांक 8 रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक होणार आहे। निवडणुकीदरम्यान औंधसह 21 गावांना दिलेले वचन लवकरच पूर्ण होईल असा विश्वास नामदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला। शेडगेवाडी तालुका खंडाळा येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर व ट्रकचा अपघात झाला। या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध लोणंद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। शिरवळ ते लोणंद रोडवर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। या अपघातात दोन्ही ट्रॉली पलटी झाल्याने ट्रॉलीमधील ऊस आणि गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या प्रकरणी ट्रक चालक साजिद अली खान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोडोली सातारा येथे दोघा अज्ञातांनी पोलीस असल्याची बतावणी करून 62 वर्षीय वृद्धेची फसवणूक करत सुमारे 40,000 रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केली। या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। मनकर्णिका जाधव या कोडोली येथे पायी घरी जात असताना त्यांना एका अज्ञाताने पोलीस असल्याचे सांगत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन पुडीत बांधली व ती जाधव यांच्याकडे दिली। थोड्या वेळाने पुडी उघडून पाहिले असता त्यात दगडाचे तुकडे आढळले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले। यशवंतनगर तालुका कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या गळीत हंगामात कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता 3,204 रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे अदा करण्यात आला आहे। दिनांक 15 डिसेंबर 2024 अखेर गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली। लोणंद नीरा रस्त्यावर पाडेगाव कॅनलजवळ लोणंद नगरपंचायत नळ पाणी पुरवठा योजना पाईपलाईन लिकेजमुळे रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात 20 वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। बाळू पाटलाची वाडी संतप्त ग्रामस्थांनी लोणंद येथे अहिल्यादेवी चौकात रस्ता रोको करून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यानुसार रात्री उशिरा नगरपंचायत ठेकेदार व NHI ठेकेदार यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। खटाव तालुक्यातील पुसे गावातील जनावरांच्या प्रदर्शनाला राज्यातून खिल्लार प्रेमींची हजेरी, 331 खिल्लार जनावरांचा सहभाग। भाजप पश्चिम महाराष्ट्रात नंबर 1 वर असेल, सभासद नोंदणीत जिल्हा नंबर 1 नंबर करून नामदार शिवेंद्रजी भोसले यांचे प्रतिपादन। 20 जानेवारी अखेर सातारा जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण उपक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी दिली माहिती। सातारा जिल्ह्यातील 10 आरोग्य केंद्रांना मिळाल्या अत्याधुनिक रुग्णवाहिका। पैशाचा पाऊस पाडून तुम्हाला 36 कोटी रुपये देतो असे आमिष दाखवून
मान व बारामतीमधील 5 जणांची, इंदापूरच्या बाबाने केली 36 लाखाची फसवणूक. 2024 वर्षात सातारा जिल्ह्यात तब्बल 48 खून, जमिनीच्या कारणापासून ते किरकोळ कारणापर्यंत झाले आहेत हे खून. प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या भारत पर्व प्रदर्शनात साताऱ्यामधील मधाचे गाव माघारचा चित्ररथाचा समावेश. 35,000 किलो मधाचे उत्पादन करणाऱ्या गावाचा होणार अनोखा सन्मान. सातारा शहरातील संगमनगर येथे धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला वनविभागाने पकडले, परिसरातील नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास. सातारा शहरातील गोडवली येथील पत्रकार भवनात सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत पत्रकार दिन उत्साहात पार पडला. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या जावली तालुका अध्यक्षपदी धोंडीराम धनावडे व सचिवपदी अशोक जांभळे यांची निवड करण्यात आली. लाडकी बहीण योजना केवळ पात्र लाभार्थ्यांसाठीच आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचे सातारा येथे प्रतिपादन. सातारा शहरातील रयत शिक्षण संस्थेत भारती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांना इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अत्याचार रोखावेत याकरता सातारा शहरातील गोलबागेसमोर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने बांगलादेशच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का रविवारी सकाळी 6:55 बसला. भूकंपाची तीव्रता 2.4 रिक्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टी येथील नळ कनेक्शन कोणतीही नोटीस न बजावता जीवन प्राधिकरणाकडून बंद करण्यात आल्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खिलापे यांना मानधन वाढीसाठी आशा सेविकांनी दिले निवेदन. वीर जवान तुझे सलाम जयघोषात खटाव तालुक्यातील पुसेसावळीत शहीद जवान प्रमोद जगन्नाथ कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना आले वीरमरण. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.